मुक्काममध्ये माझ्या इथे चंद्रदीप दिसतो का? जवळ आहे रूम डिझाईन डेकोरेशन पाहण्यालायक आहे, अप्रतिम असं आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. आणि तुम्ही पाहिलं असेल काल आजचा आमचा आहे 6वा दिवस आणि प्रवास चालूच आहे, थांबलेला नाही आहे. कारण कालचा मुक्काम आमचा झाला होता द्रासमध्ये, जे की आपलं जे आहे काश्मीरला येताना म्हणजे लेहला येताना श्रीनगर आणि कारगिलच्या मधामध्ये द्रास लागते, तिथं आम्ही मुक्काम केला. आणि सकाळी फ्रेश वगैरे होऊन लगे इकडे आलेला आहे लेहला जाण्यासाठी. तर बघा असं ज्या मधातलं वातावरण खूप मस्त वाटलं, थोडंसं सकाळचा नाश्ता पाणी सर्व फ्रेश वगैरे होऊन लगे निघालो आम्ही आता लेहसाठी जाण्यासाठी. आणि इकडे वातावरण थोडंसं ब्रेक वगैरे घ्या म्हटलं, रेसमध्ये थांबलेलं आहे. आणखी पुन्हा काय मनामध्ये ब्रेक येत आहे, रावरू रावरू. इकडचं बघा तुम्ही डोंगर दर्या किती छान वाटत आहे. स्वेटर घालून आहे याचा अर्थ समजा तुम्ही काय नेमकं कसं वातावरण. थोडंसं शूट वगैरे घ्या म्हटलं, कारण 12 वाजत आलेले आता. आणि आपल्याला हे व्हायचं आहे, आता जायचं आहे. थोडंसं बघू काय आहे, कारण इकडं ब्रेक घेणं आवश्यक आहे. कंटिन्यू प्रवास करू नाही शकत आपण, थोडं थोडं थांबावं लागते. आणि आपलं जे आहे प्रवास चालूच राहणार आहे, जवळपास 1 ते 2 तास लागणार आहे. चला, आणि लेह तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही एन्जॉय करायला भेटणार आहे आणि खूप काही पाहायला भेटणार आहे. आम्ही पण करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामधला व्हिडिओ सर्वात खास हा व्हिडिओ राहणार आहे. आय लव्ह BRO म्हणजेच हे आपलं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. तर आपण जे आहे करता सर्व फोटो वगैरे काढायचे आहे, व्हिडिओ घ्यायचे आहे. मग खूप असल्यामुळे आवाज पण येत नसत जास्त. चला या मित्रांनो, 81 RCC 16 BRTF विजयांक युअर ॲडव्हेंचर युअर डेली रुटीन. एकदम भारी वाटत आहे इथं आल्यावर, खूपच भारी. म्हणजे ऑक्सिजन वगैरे जे आहे तिथं सुरुवात झालेली आहे आता इथून कमी व्हायला. हॉटेल डिंबीर रेजन्सी असं आहे, सकरा रोड. आणि मस्त आहे वातावरण वगैरे. चला काढायचं ना सर्व, बॅगा वगैरे काढून घेऊन जायचं आहे. आणि आजचा स्टे आमचा इथंच आहे आणि उद्याचा सांगता नाही येत नेमकं कुठं आहे तर. पण आज तरी आहे सध्या. पण बर्फ जी आहे इकडं वातावरण असं थोडंसं मोकळं वाटत आहे, कारण आम्हाला बर्फ पाहायचा होता. बघू आता काय होते. तर 24 तास तरी आहे इथं, आम्ही 24 तासामध्ये नक्की पाहायला भेटणार आहे तुम्हाला. गाडी पार्किंग केलेली आहे आणि रूम बघा आमची किती छान वाटत आहे. वाव, लेहमध्ये रूम केलेली आहे, एकदम भारी. आणि वातावरण पण चांगलं आहे ना, आणि थंडीच्या हिशोबाने सर्व व्यवस्थित आहे. कधी पण आले तर रूम वगैरे करू शकता. इथं हॉटेलचं नाव पण तुम्हाला सांगणार आहे 2 मिनिटात कुठलं आहे तर बघा. आणि एंट्री रूम पण इकडे केलेले आहे, म्हणजे 2 रूम केलेल्या आहेत 5 जणांनी. कॅमेरे तसे लावलेले आहे चौकून कॅमेरे. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता आपण आलेलं आहे इकडं लेह मार्केटमध्ये. आणि इथलं मार्केट खूप छान आहे, सर्व वेगळंच वेगळं आहे. आपल्या इकडचं आणि यातनं खूप फरक आहे. आणि मार्केट जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवणार आहे मी, कारण इकडं जे आहे पूर्ण लाईटिंग वगैरे लावून एकदम शो टाईप केलेलं आहे एकदम. आणि बघा छोट्या छोट्या मूर्त्या इकडे खूप मानतात. आणि इकडं 1-2 मूर्ती पण आहे पुतळ्या, जसं की आपण चौक म्हणतो त्या टाईप. खूप वेगळं आहे, वेगवेगळा ड्रेस आहे. खूप भारी मार्केट आहे. कुठला आता पॅटर्न कॅप, छोट्या छोट्या कॅप आहेत इकडं. कॅप मफलर आपल्याला लागणारच आहे, मफलर कॅप. आणि हे बघा पर्स वगैरे वेगळं आहे, सर्व पॅटर्न्स वेगळं आहे. तुम्हाला दाखवतो मी, 1 मिनिट थांबा फक्त. किती छान मार्केट आहे आणि एकसारखं एक एक टप्प्यानं
जसं की आम्ही अहमदाबादला गेलो होतो त्या टाईप. कॅप सगळ्यात शेवटी रे. अहमदाबादचं जसं एक साईट लावलेलं तर मार्केट तसंच आहे. ड्रेस पण चांगले बिल्ड आहे. स्वेटर हो, छोटे छोटे दुकान आहेत ना. एक मोठं कपड्याचं दुकान, त्याच्यामध्ये छोटे छोटे कप्पे, त्यामध्ये कॅप, मफलर, टोपी जसं लागलं तसं घेता येतं. स्वेटर इथून पुढे लागणारच आहे आणखी. नहीं दोनों भी नहीं ना, दो आते हैं ना वो अलग अलग टीयर. कॅप पूरी बताओ, फुल साइज. टीयर साथ उसके नेक्स्ट सेट में ये आता है और उसका हां ये. चलो, आणि असंच करावं लागणार. असंच करावं लागणार आहे आपल्याला. या टाईपच जावं लागणार आहे, कारण उद्याला बर्फात नाही जाणं आहे. ये वेगळा है. फुल साइज बताओ. इसमें जैसा ये है ना, यही कलर का मफलर जो रहता ना गले में, मफलर, कैप, टोपी. हाँ सेम कलर में कहाँ है? ठीक आहे. दुसरा देखता हूँ अगर मफलर मिल जाएगा. मफलर इकडे बघा किती छान टोप्या वगैरे केलेल्या आहे. मस्त दिख रही. कैसे देंगे? हाँ, और ये आप खुद बनाती इसको? अरे वा, अच्छा. आणि बघा इकडं रस्त्यावर चालू आहे टोपी वगैरे बनवणं. सर्व वेगळंच आहे आपल्यापेक्षा, आणि डायरेक्ट विकतात मार्केटमध्ये. छोटे छोटे सॉक्स, बरोबर, हे बी छोटे आहे लहान मुलासाठी. बरंचसं आहे तसं, तुम्हाला थोडं थोडं दाखवणार. बघा किती मस्त डिझाईन केलेली आहे आणि फेमस आहे इथं, आणि स्पेशल काचामध्ये लावलेले आहे. चांगलं वाटत आहे. होम डिलिव्हरी बाय द टू आणि आप पार्ट ऑफ द वर्ल्ड. पूर्ण जे आहे मस्त वाटत आहे. छान शाल वगैरे, असं आपण वाशिम म्हणतो किंवा हे आय लव्ह वाशिम, तसंच इकडे आय लव्ह लडाख. छान वाटत आहे. बघा किती छान डिझाईन आहे, आणि इथं जास्तीत जास्त डेकोरेशन डिझाईन असंच केलेलं आहे. फोटो वगैरे शूट करायचे आहे थोडेसे. आणि इकडं पण बघा मस्तपैकी विन जमतो ना घरी विणणं, त्या टाईप विणणं वगैरे चालू आहे. असे डिझाईन्स आहे, आणि तेच इथं लावलेलं आहे. इकडचं जे पॅटर्न आहे ते दाखवता येतं. स्वतः कसं डिझाईन करतात ते पण बघा किती छान वाटत आहे. आणि ड्रेस पण असं, आणि सर्व इकडेच वर्क केलेलं आहे याच्यावरती. महाराष्ट्रामधून आलेलं आहे तर सोबत ओळख आहे तिची. आणि सकाळी जरा परेशान झाली. सकाळी बर्फ होती हल्ली तिथं. तुम्हाला जर का जायचं असलं ना मुक्कामच जा, कारण कुठं पायाचा नजारा आहे का तो रात्रीचा सगळी मजा येते. बँकॉक मध्ये हो, काय स्टेचे पैसे घेते ते. हा, नाही कॅम्पचे मागे त्याच्याकडे कसं असतं, नाईटचं डिनर असतं आणि सकाळचं ब्रेकफास्ट असतं. 5-6 हजार लोक बसून ते माणसावर डिपेंड, पर पर्सन 1000-1200 लोक घेते. आणि कुणी महाराष्ट्राचं आपलं इकडचं भेटलं तर वेगळंच असते. ओळखीचं भेटलं तर होत आहे ना. मनालीहून आले का? मनालीहून 3 पास लागते. 3ला बर्फ आहे तुफान. मनालीहून आता आम्ही उद्या निघणार आहे ना, बर्फच तिकडं. ओके, चालेल. हे बघा फोटो दाखवत आहे एकदम भारी. रेंटने माहीत घेतलं चंदीगडला. 9 दिवस झाले आम्हाला. बरोबर, चांगलं आहे. म्हणजे गाडीने काही त्रास नाही ना. टू व्हीलर त्रास आहे ना, गाडीने नाही त्रास. नाही गाडीला काही त्रास नाही. तर चला बघायचं आपल्याला इकडं. मंदिर आहे तिथं पँगॉंगला आता नाही काय नाही एकच लय झालं. हां, चल. बर्फापाशी जास्त वेळ थांबलं का डोकं जड पडतं. हां, मग ते बस तेवढं प्रॉब्लेम बाकी काही नाही. आणि जास्त चाललं का तरी बी डोकं जाम होतं. तेच कारण आहे. चला चांगलं वाटत आहे. इथून मनालीहून मग शिमला नाही कुल्लू चंदीगड तुम्ही याच्या आधी मनाली जायला वाटते नाही इकडे चालू नवीन घेतली. मी घेतलं होतं
पॅंगॉंगला जाणे आणि तिथे मुक्कामी राहणे. मुक्काममध्ये माझ्या इथे चंद्रदूत दिसतो का? ते जवळ आहे असं वाटतं. नाही पॅंगॉंगला रूम नाही का तिथं पुढं वर तुम्ही कुठले दादा? पाहायला झाले नाही. तुम्ही कुठले? जालन्याचे आहे का? चला जो ओळखीचेच भेटले एकाच जिल्ह्यातले. चला चला हो. येऊ गो. इकडे मित्र वगैरे भेटले सर्व जालन्याचे आणि ओळख झाली आणि इकडे आता आम्ही आलेलो आहे दुकानमध्ये थोडंसं बघायला. मस्त डेकोरेशन आहे. हे बघा कॅप वगैरे सर्व डिझाईन वेगवेगळं आहे. तर आपल्या इकडे तर आहे पण इकडचं वर्क वगैरे सर्व वेगळं आहे. हे बघा चटई सगट चादर सगट तेच एक खासियत आहे इकडची विशेष. तर मित्रांनो बघा इकडं लेह मार्केटमध्ये इकडं मस्तपैकी जे आहे दागिने वगैरे लावलेले आहे. ॲक्च्युली डेकोरेशन वर्क किती छान वाटत आहे तुम्ही बघा. फक्त मी पण जे आहे पाहणारच आहे आणि तुम्ही पण बघा कसं आहे नेमकं तर किती छान वाटत आहे बघा हे. आणि इकडचं पहाडी एरियातलं जे असतात बघा किती वर्क छान आहे. खूप भारी वाटत आहे. व्हिडिओमध्ये थोडंसं जे आहे लायटिंग वगैरे मुलं वेगळं वाटत असेल बघा किती छान दिसत आहे. वाव खूप भारी आहे. आणि इथलं डिझाईन डेकोरेशन पाहण्यालायक आहे. अप्रतिम असं आहे. आता तुम्हाला कोणतं योग्य वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा. बापू मस्त भारी आहे. बघा किती मस्त वेगळी डेकोरेशन केलेलं आहे. चांगलं आहे इव्हन मार्केटवर. आमचे मित्रमंडळी कुठे आहेत तिकडे चालू आहे त्याचं बघणं वगैरे कारण छानसं वर्किंग वगैरे चालू आहे इकडं छोटं छोटं. आणि मार्केट जे आहे खूप सारं आहे. वाव चौकडच आहे तसं बनवणं पूर्ण मार्केटच याचं आहे. पण बघा किती मस्त ज्वेलरी वगैरे आहे. वेगळं वाटत आहे. मूर्ती बघा आपल्या इकडं लक्ष्मी त्यानंतर हे आपलं बघा कुबेर महाराज पण इकडं जे आहे वेगळंच नाव आहे त्याला. आणि मस्त आहे डेकोरेशन वगैरे. तर एवढं तर नाही न्यूज करा आपण. ठीक आहे बघू जे चांगलं वाटलं ते घ्यायचं आहे. चांगलं मार्केट आहे इव्हन. तर मित्रांनो एकंदरीत आता मार्केट वगैरे पाहून इथं आलेलं आहे आम्ही आमच्या मूळ ठिकाणी जिथं रूम वगैरे केले आहे तिथंच साईडला हॉटेल आहे त्याचं स्पेशल. तर हॉटेलमध्ये आता ऑर्डर देणं चालू आहे कारण येतनी चालू आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे की अर्धा घंटा तरी तुम्हाला वेळ लागणार. ऑर्डर दिल्याच्या नंतर तुम्ही रूममध्ये थांबा त्यानंतर आम्ही कॉल करतो तुम्हाला नंबर वगैरे देऊन. ठीक आहे 2-3 पाहणं आता. आणि सध्या चालू आहे किंवा नॉनव्हेज खायचं त्याच्या हिशोबानं नॉनव्हेज वगैरे खाणार आहे. आणि इकडं आहे मस्तपैकी हॉटेल आहे तसं पण. आणि तुम्हाला नाव सांगितलं याचं हॉटेल दरविन म्हणून तिथं आम्ही थांबलेलं आहे लेहमध्ये. आणि आता कसं आहे खरेदी वगैरे झाली काही जे काही घ्यायची ते आणि काही जण घेतली काही जण राहिली. तरी पण एकंदरीत आता जे आहे तुम्हाला दिसणारच आहे घरी गेल्याच्यानंतर काय घेतलं काय नाही. तर आपला व्हिडिओला नवीन असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि फॉलो देखील करा. आणि कसे व्हिडिओ वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके.